एका वयोवृद्ध मतदारासोबत मतदान करण्यासाठी चाललेल्या कार्यकर्त्याला अडवल्याच्या कारणावरून एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या मामा भाचे यांच्यात जोरदार वादावादी होऊन गोंधळ झाला। यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केल्यानं काही काळ तणाव झाला। दरम्यान राधानगरी पोलिसांच्या पथकानं सौम्य लाठी हल्ला करून गर्दीला पांगवलं। राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज ही घटना घडली। दरम्यान गडिंग्लज तालुक्यातील आरळगुंडी इथं मतदान सुरू असतानाच दोघांनी एका पोलिंग एजंटवर शस्त्रानं हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली। राधानगरी तालुक्यातील राशिवडे इथल्या ग्रामपंचायत कार्यालयातील मतदान केंद्रात सकाळपासून चुरशीनं मतदान झालं। दरम्यान सकाळी 11च्या सुमारास एका वयोवृद्ध मतदाराला घेऊन मतदान केंद्रात जाण्याच्या कारणावरून नात्यानं मामा भाचे असलेले पण एकमेकांचे विरोधक असलेले दोघे समोर आले आणि प्रचंड गोंधळ झाला। सुरक्षेसाठी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शाब्दिक वादावादी वाढत गेली आणि दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की ढकलाढकली झाली। दरम्यान राधानगरी पोलीस ठाण्याच्या फिरत्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवलं। पोलिसांनी आक्रमक भूमिका घेताच दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी परिसरातून पळ काढला। या गोंधळामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। हा प्रकार वगळता सर्वच मतदान केंद्रांवर दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली। तर गडिंग्लज तालुक्यातील अरळगुंडी इथल्या मतदान केंद्राबाहेर सदाशिव गुरुसिद्धा लोखंडे या पोलिंग एजंटवर हल्ला झाला। आज सकाळी 9:30च्या सुमारास अरळगुंडी विद्या मंदिरमधील बूथ क्रमांक 1च्या बाहेर ही घटना घडली। ओमकार सनदी आणि दीपक सनदी यांनी शस्त्रानं सदाशिव लोखंडेवर वार करून त्यांना जखमी केलं। तसंच दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मतदान प्रक्रियेदरम्यानच हा हल्ला झाल्यानं परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। जखमी पोलिंग एजंट लोखंडे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।